मित्रांनो नमस्कार. नमस्कार. ॲडव्होकेट महादेव साळुंके आपल्या फेसबुक चॅनल मध्ये सरचं स्वागत करतोय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायत या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि ही रणधुमाळी चालू असताना या ऊसाच्या फडात सुद्धा ही ऊस तोडायची रणधुमाळी चालू आहे. आणि आता आपल्या सोबत आहेत माझ्या ऊसाच्या शेतामध्ये जे मुकादम आहेत ते मुकादमांशी आपण बोलणार आहेत. मुकादम सांगा, आज पूर्ण महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगर परिषदांची निवडणूक चालू आहे, तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आता आपलं म्हणणं असं आहे की चांगलं आपलं कोण करतंय आपल्याला. आता ऊस तोडीकरांना कोण आता मदत करणार आहे त्यांना आपण हो टाकणार आहे. मतदान दिलं पाहिजे. हो. तोड करणार आहे. हो हा. बर, तर मला सांगा मुकदम, तुमचं गाव कुठलं? आपलं तालुका जत, जिल्हा सांगली, आणि आमचं गाव माणिकनाळ मधून आहे. बारके गाव आहे, हा, छोटा गाव आहे. आता तर सध्या आमदार आपलं गोपीचंद पडळकर आहे आपल्या तालुक्याला. बरं, आता ही जी ऊस तोडायचं तुमचं काम चालू आहे, कुठल्या कारखान्याला चालू आहे? ही आपलं झेंडेश्वरला. जरंडेश्वरला. तर किती दिवस झाला येऊन इकडे तुम्ही? आता एक महिना तर झाला. 1 महिना. हो. आता 1 महिना कसं नियोजन चाललंय ऊस तोडीचं? किती ऊस जातोय, काय उतारा पडतोय का, टनेज येतय का? हाय, ऊस चांगला आहे. रोजच 27-28 टनाचं खेप जात्या. 9 कोयता आहे. 9 कोयता आहे. 9 कोयता आहे, 9 गडी, 9 बाया आहे. हा. जाते चांगलं रोज. बरं, ऊस काय- चांगलं असलं तर जाते रोज आपलं खेप, रोजच्या रोज. बरं, मग आता इकडच्या भागातले शेतकरी काय तुम्हाला सहकार्य करतात का? करते शेतकरी बी सहकारी. हा, चांगलं आहे ते. हाय चांगला आहे शेतकरी बी. आपलं काय अडचण नाही? अडचण नाही, काय नाही. रस्ता करून देते, वाहन बाहेर काढून देते, सगळं मदत आहे, चांगला आहे. तर म्हणून तर आता तुमची टोळी कुठं आहे इथं? इथं आपलं वराड्यात आहे. वराड्यात. हो, वराड्यातली माणसं कशी आहेत? माणसं आहे ती चांगली वराड्यात. नंबर. 1 नंबर. होय. हो. तर आता मला सांगा, आता या 6-7 महिन्याच्या काळात मग आता पोराबाळांचं शिक्षणाचं कसं काय? आता शिक्षण काय, आता इकडे आल्यावर शिक्षण सगळं बंद. काय आहे ते 1-2 पोरं 2 तिकडे माग आई वडिला पशी सोडून आलंय. हा. काय बारका आहे ते इकडे आमच्या सोबत घेऊन आले. आता शाळेत जाणारी पोरं काय आपल्या सोबत नाही? आता काय शेवट जाणारे कोण? बालवाडीत जाणारी 1-2 पोरं आहेत त्या, हा. तसले आहेत आपलं. हो. त्यांचं काय शाळेत जाय बालवाडीत? आता काय ऊस तोडी करायचं, काय शाळा शिकवायचं, कुंचलंय म्हणून करायचं. होय. आता ह्यांनी आता इलेक्शन आता चालू झालंय. आता ह्यांनी काय तर आपल्याला मदत केल्यावरच की. आता मला सांगा की आता तुम्हाला तुमचं रोजचं जीवनक्रम असतो का नाही, हो. ते कसं असतो रोजचा जीवनक्रम? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुमचं 24 तास काम चालतं. म्हणजे सकाळपासून किती तास काम करता तुम्ही? आम्ही 24 तासात नुसतं 5-6 तास एवढंच टाइम घावतो आम्हाला. नाही तर 20 तास आपलं वरचं 4 तास एवढं टायमिंग घावतो. आज बघा, काल सकाळी 6 वाजता ऊस तोडायला चालू केलो आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, हा. आणि 2 तास रेस्ट गावला. 8 वाजता वाहन लावलो भरायला, रात्री 3 वाजूस तर भरलो. एवढं कष्ट आहे. जाऊन हुंगळ करून डायरेक्ट इकडे तोडायला अजून 6 वाजता टच खडा. रात्री 8ला परत ट्रॅक्टर भरायला सुरुवात केली. किती जणांनी ट्रॅक्टर भरला? आपले 9 गडी 9 बाया मिळून सगळी मिळून भरलं. 18 जणांनी साधारणपणे 25 टन ऊस भरायचा. हा, 27-28 भरलो. रात्रीचं आहे चांगला. म्हणजे 28 टन रात्री हा, भरला. भरला. सकाळी उठून परत नाही झोपलं, डायरेक्ट हुंगळीच केली आणि डायरेक्ट इकडे आलं. आता दिवसभर ऊस तोडायचं ऊस तोडायचा. आता, आणि रात्रीचं वाहन येते 10-11 वाजता, अजून उठून यायचं. एवढं कष्टाचं काम आहे ऊस तोडी म्हणजे. आता 6 महिने ही 6 महिना आपलं हे आता एवढं राहणारच. आता एवढं 6 महिने काम करून मिळतं किती? मिळतंय किती? टनाला 366 रुपये. काय 2 एकर नवरा बायको रात्रंदिवस वजाडलं तरी 2 टन पडतो. 700 रुपये म्हणजे नवरा बायकोला 70 रुपये पगार पडतो. पगार पडून काय परवडायचं, खायचं काय? आणि त्यातच मग तेल चटणी मीठ. चटणी मीठ काय सगळं त्यातलं. काय वरचं आपलं काय शेतकऱ्यांनी काय थोडंफार मदत केलेली तेवढं आपल्याला. शेतकरी मदत करतात का? काय करते की त्यांनी बी गुंठ्यावरचे हो पैसे वगैरे देते. आता काय शेतकऱ्याचं पण कसं झालंय, म्हणजे शेतकऱ्याला पण कुठं
एवढा न्याय भेटत नाही. हा भेटत नाही. सुद्धा शेतकरी त्यातनं बी तुम्हाला मदत करतो. मदत करते शेतकरी चांगला आहे म्हणून तर आपण जगायला लागले, नाही तर शेतकरी नसल्यावर आपलं काय आहे इथं. बरोबर ना. हो, नाही तर आपलं दुष्काळ भाग आहे. आपलं बघा महाराष्ट्रात आपलं जो महाराष्ट्र भाग आहे ना हा. टोटल मध्ये त्याच्यात दुष्काळ भाग म्हणलं तर आपलं जत तालुका एकच आहे, दुष्काळ भाग. तिकडे पाण्याची सोय काय? पाण्याची सोय नाही केली नाही. आता करतो म्हणून आता निवडून आणलंय इथं गोपीचंद पडवळकर म्हणून आहे. हा. ती बी अजून 2 वर्ष झालं काय नाही, कुठं काय जरा बी सुधाव नाही अजून पाण्या घेण्याचं काय 100 पाणी काय नाही, कुठं आलेलं नाही पाणी. येईल तो नेता येईल तर नेता खायचं नाही जायचं. होय. हो भागाचे काही हो, विकास काय करते ते? विकास पाणीचाच विकास पाहिजे आम्हाला. विकास काय आमचं आम्ही करून घेतो की विकास काय येत नाही का आम्हाला? आमचा कराड तालुका कसा वाटतो? कराड तालुक्यात कराड तालुक्यात आता नुसतं इथं आपण आता असं भागात म्हणलो तर काय बोलू शकत नाही आम्ही. आता असलं ऊस तुम्ही असं पाणी असलं आम्ही इकडे कशाला येतो? पाणीचं प्रॉब्लेम आहे आपल्या भागात म्हणून आलो इकडे. आता काय आता आपल्या आमदारला काय सांगायचंय, आपल्याला पाणी पाहिजे म्हणून तर निवडून दिलंय. काय तुम्ही ह्याच्यावर जे बोलताय का नाही, ही सगळ्या दुनिया ऐकते. तुमचा आमदार साहेब पण ऐका, हो तुमचं जत तालुक्यातले लोक पण ऐकणार, हो आटपाडीतली बी म्हणून लोक ऐकू दे की जगात ऐकणार. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय, बघा आमच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहुल हडके फ्रॉम शिरवळ इज व्ह्यूइंग दिस फेसबुक लाईव्ह. राहुल हडके, आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आपण असंच माझा व्हिडिओ बघत राहा. सर्वसामान्यांचा आवाज आपण जनतेपर्यंत पोहोचवायचं काम करत असतो आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा पण प्रयत्न करत असतो. आणि अशामध्ये तुमच्यासारख्या हजारो लाखो हातांची मला मदत मिळते. आणि आज आपण आहे शेताच्या ऊसाच्या फडात, आणि या ऊसाच्या फळ्यामध्ये जे अडचण काय येतात की कधी कधी तुमच्या समोर काही नैसर्गिक अडचण येते का? म्हणजे ऊस तोडायला आलाय, पाऊस पडायला लागलाय, हो तसं बी होतंय की पाऊस जागा नाही, झोपाय जागा नाही आणि अचानक पाऊस येतोय, ती लई आपलं तर लई म्हणजे लई कष्ट गोळ आहे. आता इकडे बिबट्याचं लई प्रकार. आणि बिबट्याचं तर रातभर बिबट्यासाठी तर झोपायचंच नाही. लाईट लावायचं, कोण लाईट देत नाही, पाणी देत नाही. पाणी दिलं की आम्हाला वाडं काढून द्या असलं मदत मागते ती माणसं. इथं कराड तालुक्यात आलंय म्हणलं तरी बी इथं माणसं आहे ती 2-3 माणसं आहेत ती मोठी गावात या वराड्यात. आपले वकील साहेब आहे आपलं इथं मावदे म्हणून, वकील साहेबने बी मदत केली आपले बऱ्यापैकी. आणि इथं वैभव पवार म्हणून आहे, त्यांनी बी मदत केलंय म्हणून हाय आपलं इथं चांगलं चाललंय. नाही दुसरी कसं आता तुम्हाला कधी कधी बघा फक्त चोरीच होती. हो आता तोडाय आलं तिकडे काय थोडस कुडूक मुडूक असतं ती पण चोरीला जाते. घडतात आणि रात्रीचं काम करायचं, बारकं पोरं हे ते घेऊन बिबट्या हे ते कष्टाचं काम आहे. होय, आता तुमचं काही इन्शुरन्स वगैरे काय उतरलंय का? नाही, काम करणार लोकांचा कधी का काम करताना पैसा लागतो हाताला, ते काय अजून कारखान्याचं कधी 1 रुपया सुद्धा तसलं निघालं नाही निघालं. इन्शुरन्स कोणाचं काय नाही. कधी ऊस तोडताना हातावर येतो. हो ना, आता त्यांनी पलटी होतो ट्रॅक्टर, त्या खाली दुर्घटना होत तसल्या तर काय मदत नाही. काय कारखानवाला काय मदत तसलं करत. ऊस तोडणी कामगारांचं जे कल्याण मंडळ आहे, हो आपलं मालक आहे ना, ट्रॅक्टर मालक तो जो सगळं बघतो. तुम्हाला काहीतरी गव्हर्नमेंटनं द्यायला पाहिजे की. गव्हर्नमेंटचं काय नाही की गव्हर्नमेंट आपल्याला आता गव्हर्नमेंट आपल्याकडे ऊसा तोडकरीकडे कशाला बघते? ते आता निवांत आहे, त्यांनी खाऊन पिऊन आराम आहे, त्यांनी निवांत आहे ना. आता आमच्याकडे कशाला लक्ष देते? निवडून आलं. तुमच्या जत तालुक्यातल्या तोडणी कामगारांनी एकत्र येऊन मागणी करायला पाहिजे ना. नाही, ही आपलं गोपीचंद पडवळकर ऐकू द्या ही व्हिडिओ आधी. आणि गोपीचंद पडवळकर आपलं पश्चिम आपलं माणिकनाळ मधून गाव आहे, तत्त येऊन तुमचं कोयता सोडवायला लावतो, हातातलं पाणी आणतो म्हणून सांगितलेलं गोष्ट आहे. कुठं बी अजून पाणीचं नियोजन नाही झालं. म्हणून मी असं माझं विनंती आहे. नाही गोपीचंद पडळकर साहेब चांगलेच आमदार आहेत, ते करतील. आता एका वर्षात काय पाणी येणार नाही, लगेच लक्षात घ्या. नाही, अजून 2-3 वर्ष टायमिंग आहे की येऊ द्या की सावकाश येऊ द्या. हो, सध्या तुमची सुरक्षता म्हणून गोपीचंद पडळकर काय नाही केलं. कोयते सोडवतो म्हणून सांगितलं होतं पहिल्या इलेक्शनच्या आधी. आमच्या गावात माळिंगरायाचं मंदिर यात्रा होतं, यात्रामध्ये आलं होतं, भाषण केलं. भाषण मध्ये सांगितलं पाणी
तुम्हाला आणतो, पाणी आणून देतो, तुमचं कोयता सोडवतो हातातलं म्हणला, ते पाणीचं तर विषय राहू द्या, ते 5 वर्षानं येऊ द्या, 10 वर्षानं येऊ द्या पाणी अजून, मग हे कोयता सोडवायचे ह्याचं काय तर जरा म्हणजे गरिबांना काय तर मदत पाहिजे की. नाही आता बरं का, तुमच्या भागामध्ये चांगली एमआयडीसी येईल, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, हो सर्वसामान्यांचं सरकार आहे, अंत्योदयाचा विचार करणारं सरकार आहे, एमआयडीसी येईल, पाणी येईल. जरा हे आपल्याला ऊस तोडी एवढं सोडवून दुसरं कुठलं तरी तसंच आपल्या भागात काय तरी चांगलं काम आपल्या तसलं जवळच्या जवळ तसलं काय तर पाहिजे. नाहीतर बघा आपले अशी जत तालुक्यातले काय नाही तर 100 टोळ्यानं एक लई आहे, टोळ्या म्हणजे काय 1000 टोळ्या आहे तालुक्यातले. म्हणजे काहीतरी तुमची ज्या अडचणी आहेत या अडचणी, मग एवढं माणसं सगळं आपलं तालुक्यातच राबून खायला जागा भेटलं तर इकडे कराड तालुक्यात येऊन ऊस तोडायचं काय गरज आहे. नाही तुमचं बरोबर आहे की सगळ्या तालुक्यांना महाराष्ट्रामधल्या मित्रांनो, राहुल हाडके साहेब, हे सगळ्याच तालुक्यांना यशवंतराव चव्हाण साहेब सारखा दूरदृष्टी असणारा जर नेता लाभला असता तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यातला शेतकरी, कामगार, कष्टकरी हा सुखी झाला असता. परंतु शेवटी सगळ्यांनाच असे रत्न भेटत नसतात. कराड तालुक्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब सारखा नेता जन्माला आला, त्याच्या दूरदृष्टीनं कराड तालुक्यामध्ये अनेक सहकारी कारखाने निर्माण झाले, अनेक सहकारी संस्था निर्माण झाल्या आणि त्यांच्या माध्यमातून हा कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा पाया रोवला गेला. आणि इतर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला फिरत असतो, एक कार्यकर्ता म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेलो आहे आणि मग तिथं गेल्यानंतर याच गोष्टीची तिथं उणीव दिसते मला. आणि ती भागाचा विकास व्हायचा असेल तर तिथला जो स्थानिक नेता असतो त्याचं दूरदृष्टी लागते, विजन लागतं आणि त्यांनी जो घातलेला पाय असतो त्याच्यावर मग इतर नेत्यांनी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत असतात. आणि अशा पद्धतीनं हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वर्षानुवर्ष बघायला मिळालं. आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये बदल व्हायला लागले. आमच्या शिरवळ खंडाळ्याचा जो भाग होता, जो अवर्षणग्रस्त होता, तिथं आता 5 स्टार एमआयडीसी निर्माण झालेले आहे. आता अशीच एमआयडीसी आता मसवडला सुद्धा जयकुमार गोरेंच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे आता याच्यामध्ये बदल होऊ लागलेला आहे. निलेश माने साहेब, आपलंही स्वागत. कसे आहात? मस्त आहात ना? मजेत आहात ना? भारतीय जनता पार्टीचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आणि आपण शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ता आहेत. आपण आपलं समाजासाठी काम सातत्यानं चालू ठेवत असतो. आणि हा जो आजचा जो आपला लाईव्ह व्हिडिओ आहे, हा लाईव्ह व्हिडिओ एक कष्टकरी जे तोडकरी आहेत यांच्या जीवनामध्ये काय हालापेष्ट आहेत आणि त्यांच्या काय मागण्या आहेत, त्याचबरोबर की इतर भागापेक्षा आपला कराड तालुका कसा सुखसमृद्धीयुक्त आहे आणि इतर भागामध्ये तो मागासलेपणा का आहे, तर त्याचं अनेक कारण आहेत. त्या कारणांपैकी नेत्यांचं जे विजन असतं ते विजन महत्वाचं असतं. तुर्तास आपल्याला काय सांगायचं आहे, आपण काय मागणी करणार आहे शासन दरबारी? आता आपल्याला ऊस तोडायचं एवढं सोडून पाणीचं एवढं सहकार्य करून आपल्याला म्हणजे काय तर काही असलं एमआयडीसी सारख्या कंपनी म्हणावं, काय तर असलं मोठं आपलं भागात आपण आपलं तालुक्यात राहायचं आपलं हे आहे. आपला तालुका सोडून इकडे दुसऱ्या तालुक्यात येऊन राबून खायचं, सगळं मागे सगळं घरदार सगळं सोडून इथं. पडळकरांना काय विनंती करणार आहे आता गोपीचंद पडळकर आता कोयता तर सोडवतो म्हणलंय, कवा कोयता सोडवतोय ही बघायचंय आम्हाला. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.